भावना गवळी 9 तासांपासून वेटिंगवर असल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी भावना गवळी वर्षावर तळ ठोकून असल्याचं माहिती समोर येते। मुख्यमंत्र्यांनी भावना गवळींची अद्यापही भेट घेतली नसल्याची माहिती समोर येते। तर भावना गवळींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। भावना गवळी मागच्या 9 तासांपासून वेटिंगवर असल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी भावना गवळी वर्षा बंगल्यावर तळ ठोकून आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भावना गवळींची अद्यापही भेट घेतली नाही अशी माहिती समजते। तर भावना गवळींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट होणार का किंवा मुख्यमंत्री भेट कधी देतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। अधिकची माहिती घेऊन तुमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्या सोबत आहेत। विक्रांत, आपण पाहतोय गेले 9 तास भावना गवळी वाट पाहतायत, वेटिंगवर असल्याचं पाहायला मिळतंय। काय नेमकं कारण आहे त्यांना मुख्यमंत्र्यांना का भेटायचं? श्रद्धा, भेटीमागचं कारण जर सांगायचं झालं तर मागच्या काही दिवसांपासून म्हणजे जेव्हापासून लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यात तेव्हापासून खरं तर जे विद्यमान खासदार आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे, ते बरेच विद्यमान खासदार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला सातत्याने येत आहेत हे आपण पाहतोय। त्यातलेच एक भावना गवळी सुद्धा आहेत। भावना गवळी या काल रात्री सुद्धा बैठकीला उपस्थित होत्या। वर्षा बंगल्यावर मोठी बैठक पार पडली। त्यानंतर आज सकाळी साधारण 9च्या सुमारास त्या वर्षा बंगल्यावर आल्याची माहिती मिळते। त्यानंतर आता जवळपास 6:30 वाजून गेलेत, म्हणजे जवळपास 9.5 तास उलटलेत। मात्र अद्यापपर्यंत मुख्यमंत्री आणि भावना गवळी यांची भेट झालेली नसल्याची माहिती मिळते। खरं तर त्यांचा जो लोकसभा मतदारसंघ आहे तिथून त्या 3 टर्म खासदार राहिलेले आहेत। मागची 15 वर्ष त्या खासदार आहेत। मात्र त्यांच्या मतदारसंघामध्ये यवतमाळमध्ये अँटी इन्कम्बन्सी असल्याचं बोललं जातंय। तर भाजप जो शिंदेंच्या शिवसेनेचा मित्रपक्ष आहे, मोठा भाऊ म्हणून ज्या पक्षाकडे बघितलं जातं राष्ट्रीय पातळीवर बोलत असताना किंवा राज्यात सुद्धा बोलत असताना, त्या पक्षामध्ये भावना गवळी यांच्या नावाला विरोध आहे असं बोललं जातं आणि त्यामुळे भावना गवळी यांना तिकीट मिळणार की नाही याबद्दल अद्यापही साशंकता आहे। खरं तर त्यांना तिकीट मिळतंय की नाही हेच किंवा आपलं तिकीट सुनिश्चित करण्यासाठी म्हणून भावना गवळी या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वारंवार प्रयत्न करतायत असं म्हणावं लागेल। खरं तर मुख्यमंत्री आणि भावना गवळी यांची अजूनही भेट झालेली नाही। अगदी काही दिवसांपूर्वी पाहिलं तर नाशिकचे जे विद्यमान खासदार आहेत हेमंत गोडसे, त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना अशाच प्रकारे सातत्यानं भेटण्याचा प्रयत्न केला होता। मात्र त्याही वेळी हेमंत गोडसे हे जवळपास 6 तास मुख्यमंत्र्यांना भेटण्याच्या प्रतीक्षेत होते। मात्र त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली नव्हती। आजही तसंच चित्र पाहायला मिळते। खरं तर काही वेळात मुख्यमंत्री हे पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी ठाण्याच्या दिशेने रवाना होतील अशी सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे जर मुख्यमंत्री ठाण्याकडे रवाना झाले तर त्यापूर्वी भावना गवळी आणि मुख्यमंत्र्यांची भेट होणार का? बरोबर, त्यामुळे ही भेट